सांगली जिल्ह्यातील हफ्तेखोर पोलिसांची हकालपट्टी करा असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। सांगली जिल्हा गुन्हेगारीचं घर म्हणून ओळखला जाईल अशी स्थिती आहे असं देखील खोत यांनी म्हटलेलं आहे। सांगलीतील सर्व गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई करा अशी मागणी सुद्धा सदाभाऊ खोत यांनी केली। पहिल्यांदा घर भेदींचा शोध घ्यावा लागणार, सगळी पोलीस स्टेशन पहिल्यांदा साफ करावी लागणार आहेत आणि हे जर नाही केली तर हा जिल्हा एक गुन्हेगारांचा माहेरघर जिल्हा म्हणून ओळखला जाईल अशी परिस्थिती आज जिल्ह्यामध्ये। सगळ्या गुंडांना लावा मोका, तुम्हाला लिस्टवर आहेत, माहीत आहे तुम्हाला कोण कोण गुंडागर्दी करता, हे सगळं पोलिसांना माहीत आहे, कुणी सांगायची गरज नाही। अगदी संदीप कोळेकर सारखा पीआय त्याच्या दारात गोळीबार होतो, लोक जाऊन 100-200 सकाळपासून बसतात आणि हा मात्र कुठेही हालचाल करत नाही। म्हणजे हे सुस्तावलापणा आला कुठून? हे जनतेसाठी आहेत का गुंड्यांना पोचायला आणि हप्ता गोळायसाठी करायसाठी आहेत? पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकातील उपहारगृहावर एफडीएनं धाड टाकली। प्रवाशांच्या आरोग्यासाठी भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर एफडीएकडून धडक कारवाई सुरू आहे। आयुक्त तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीनंतर राज्यभरात तपासणी मोहीम तीव्र झाली आहे। अन्न व औषध प्रशासनाकडून पुण्यातल्या स्वारगेटमधल्या उपहारगृहावरती छापे टाकण्यात आलेले आहे। सध्या आपण पुण्यातल्या स्वारगेट येथील जे उपहारगृह आहे त्या उपहारगृहाच्या समोर आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतोय खरं तर इथली स्वच्छता असेल किंवा जे काही इथल्या प्रवाशांना जे पाणी पुरवठा केलं जातं यामधलीच खरं तर या स्वच्छतेच्या बाबी लक्षात घेत जे काही अन्न व प्रशासन विभाग आहे या विभागानं या ज्या दुकान समोर आपल्याला दिसतंय या दुकानावरती खरं तर छापेमारी आज 5:30 वाजता ज्या स्वारगेट उपहारगृह बसस्थानकामध्ये जे उपहारगृह आहे त्या उपहारगृहावरती अन्न व प्रशासन विभागाकडून खरं तर ही कारवाई करण्यात आलेली आहे। प्रवाशांच्या जीवाशी कुठलाही खेळ खेळू नये, त्याचबरोबर ती या ठिकाणी मिळणारं अन्न उत्कृष्ट दर्जाचं असावं आणि या अनुषंगानेच खरं तर अन्न व प्रशासन विभागाची ही थेट कारवाई म्हणावं लागेल। कॅमेरामॅन चरण सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। गडचिरोली पोलिसांकडून अवैध दारू साठा जप्त करण्यात आलाय। 15,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त झालाय। गडचिरोली पोलिसांकडून 2 आरोपींना अटक सुद्धा झाली। आरमोरी मधील सुनील जिपकाटेच्या घराची झडती घेण्यात आली। घराची झडती घेतली असता दारूचा मोठा साठा सापडलाय। हिंगोली जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। कुंडकर पिंपरी गावात विजेच्या रोहित्रासह खांब कोसळले आहेत। अनेक ठिकाणी विजेच्या पोल कोसळल्यानं तारा तुटल्या असून विद्युत पुरवठा खंडित झालाय। तर पहेणी गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाले, त्यामुळे घरामध्ये साठवलेला शेतीमाल भिजून संसार उपयोगी साहित्याचं देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे। हिंगोलीमधील जवळा, पांचाळ, वडगाव, डोंगरगावसह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। केळी बागा भुईसपाट झाल्यानं केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलेत। अमरावती शहरात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। शहरातील अनेक भागात रस्त्यावरील झाडे कोसळली। रस्त्यावर झाड कोसळल्यानं अनेक भागामध्ये वाहतुकीस खोळंबा देखील झाला होता। वर्ध्याच्या विविध भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह पाऊस झालाय। उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळालेला आहे।